सविस्तरपणे घडामोडींकडे वळूया। शिवसेनेची उद्या जाहीर सभा होते आहे। जय्यत तयारी झालेली आहे। शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांच्या सगळ्या आरोपांना ठाकरे शैलीत या सभेतून उत्तर देणार आहेत। या सभेकरता शिवसेनेने तयारी पूर्ण केलेली आहे। वांद्रे कुर्ला संकुलातल्या सगळ्यात मोठ्या मैदानात उद्या ही सभा होते आहे। नकली हिंदुत्ववाद्यांना आरसा आणि हिंदू हृदय सम्राटांचा वारसा दाखवायला येतो आहोत। महामेळावा मुंबई, बूस्टर नाही मास्टर। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची बीकेसीत शनिवारी महाविराट सभा होती आहे। या सभेकरता शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी मतदारसंघात पोस्टर्स लावली। या पोस्टरवर उद्धव ठाकरेंचा उल्लेख हिंदू जननायक असा करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे यापूर्वी राज ठाकरेंचीही हिंदू जननायक असा उल्लेख करणारी पोस्टर्स आपण पाहिलेली आहेत। मनसे प्रमुख राज ठाकरेंना काही दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या पत्राची राज्य सरकारने दखल घेतली आणि त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। राज ठाकरेंच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलीस अधिकारी आणि एक पोलीस अंमलदार वाढवण्यात आलाय। महाविकास आघाडी सरकारने राज ठाकरेंना Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे। राज ठाकरे यांना याआधी Y+ दर्जाचीच सुरक्षा होती। दरम्यान राज्य सरकारकडून दिलेल्या या सुरक्षेवरून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। राज्य सरकार मनसेची थट्टा करतंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। राज ठाकरे साहेबांची झेड सिक्युरिटी होती, ती तुम्ही कमी करून Y+ केलीत, Y केली होती सिक्युरिटी। आणि म्हणून मी त्यांना मध्यंतरीच्या काळामध्ये भेटून गृहमंत्र्यांना भेटून मी त्यांना झेड सिक्युरिटी करा म्हणून मागणी केली होती। मी आज ज्यावेळेला राजसाहेबांच्या घराकडे गेलो त्यावेळेला मला कळलं का एक इन्स्पेक्टरने एक पोलीस वाढवला आहे, अंमलदार दिला आहे। ही थट्टा नाही तर काय म्हणायची। तो आज राज ठाकरे साहेबांच्या सुरक्षेच्या ताफ्यामध्ये फक्त 2 माणसं वाढवण्यात आलेली आहेत, एक अधिकारी आहे आणि एक अंमलदार आहे। याचा अर्थ राज्य सरकारने तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे। राज्य सरकारने ओव्हरऑल तणावग्रस्त परिस्थिती पाहता आणि येणाऱ्या धमक्या पाहता तातडीने राज ठाकरे साहेबांना Z+ दर्जाची सुरक्षा द्यायला हवी आणि ते तातडीने त्यांनी द्यावी। राज ठाकरे नेहमीच भूमिका बदलतात, काही कालांतराने त्याला वेगळी कारणं बाह्य कारणं असतात, पण ते भूमिका बदलतात हे आता महाराष्ट्राच्या लक्षात आले। त्यामुळं लोक फारसं गंभीरतेनं ते जे करतात त्याविषयी फारसं घेत नाहीत। सभांना जातात, थोडंसं नकला बिकला चांगल्या करतात ते, त्यामुळं त्या बघण्यासाठी गर्दी होते। कालीचरण महाराजांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। पूर्वीच्या भाषावादामुळे हिंदूंची मनं दुखावलेली आहेत। आपण जेव्हा मराठीची गोष्ट करतो तेव्हा आपल्यापासून गुजराती, मारवाडी, बंगाली, हिंदी, उडिया, तमिळ, तेलुगू तुटतील, हे सगळे हिंदू आहेत असं कालीचरण म्हणाले। पूर्वीचे जे कारण घडलेले आहेत त्याच्यामुळे उत्तर भारतीय लोकांचे मन दुखलेले आहेत। जेव्हा आपण हिंदुत्वाचा अजेंडा पकडू हातात तेव्हा सगळा भारत, सगळे हिंदू आपले होतील। जेव्हा आपण भाषेची गोष्ट करू तर बाकीच्या भाषा तुटतील। जेव्हा आपण म्हणू की मी मराठी माणूसच श्रेष्ठ, तर गुजराती, मारवाडी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओखमिया, उडिया, बंगाली हेही म्हणतील आम्ही श्रेष्ठ। तर हिंदुत्वाचा नाश झालेला आहे भाषावादामुळे, प्रांतवादामुळे, वर्णवादामुळे, जातीयवादामुळे। तर वर्णवाद, जातीयवाद, भाषावाद आणि प्रांतवाद हा आपण जोपर्यंत समूळ नष्ट करत नाही, भाषा नष्ट होणं संभव नाही, पण त्याच्यातला जो उच्च नीच आहे हा नष्ट होऊ शकतो आणि तो केला पाहिजे। मराठी माणूस म्हणू तर गुजराती तुटले, मारवाडी तुटले, बंगाली तुटले, ओखमिया, ओडिया, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड सगळे तुटले ना। जर आपण हिंदू म्हणू तर सगळे एकीभूत झाले, जर आपण मराठी म्हणू तर सगळे तुटले बाकीचे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील राजकारणावर बोलताना जोरदार टीका केली। त्यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख बदलणार असल्याचं आज राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती, यावर त्यांनी भूमिका मांडली। अयोध्या दौऱ्यावर जाणार असून निवडणुकांमुळे तारीख बदलली तरीही दौऱ्याला मात्र नक्कीच जाणार आहे असं ते म्हणाले। औरंगाबादमधील सभेच्या मुद्द्यावरही त्यांनी राजकीय टोला हाणला। राजकारणामध्ये सध्या बी आणि सी टीम एका महिन्यात सोबत कशा आल्या यावर थोडा विचार करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले। दुसरीकडे भगव्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी टीका केली। रंग बदलल्याने भूमिका बदलते असं नाही अशी नाव न घेता राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंनी टीका केली। दरम्यान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत।
त्यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात आरती केली. अयोध्येला पण जाणार आहात, पण तारीख काही दौऱ्याची बदलते नाही, कारण आता मला वाटतं निवडणुका जर 10 तारखेला वगैरे लागल्या तर 1-2 दिवस पुढे मागे होईल तारीख, पण दर्शनाला नक्की जाणार. अयोध्येला जाण्यामागची एकच भूमिका आहे. आपण बघितलं असेल गेल्या 2 वर्षात देखील मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री महोदय अयोध्येला गेलेले. आमची एक भावना आहे. 2018च्या आसपास जेव्हा आम्ही गेलो शिवनेरीवरनं तिथे आम्ही गेलेलो आणि त्याच्यानंतर कोर्टाचा निकाल लागला आणि कोर्टाच्या निकालामुळेच अयोध्येच्या मंदिराचं निर्माण सुरू झालेलं आहे. संघर्ष संपलेला आहे. संघर्ष संपल्यानंतर आशीर्वाद घ्यायला आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील मुख्यमंत्री महोदय, मी, माझी आई, आम्ही सर्व गेलेलो आणि आता देखील कोविडचं लॉकडाऊन वगैरे उठल्यानंतर आमच्या हातून चांगलं काम हो, रामराज्य येऊ आमच्या महाराष्ट्रात, ह्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करायला. आपण हे बघा की राजकारण जर नीट बघितलं, थोडा अभ्यास केला तर बी टीम आणि सी टीम ही एकत्र तिथे संभाजीनगरमध्ये ह्या एका महिन्यात कशी, ह्याच्यावर थोडा विचार करणं गरजेचं. ह्याच्या मागे कोण आहे का नक्की, ह्याच्यात कठपुतलीचा कुठचा खेळ चाललाय का, बी टीम आणि सी टीमला कोण चालवतात का, बी टीम सी टीम आपल्या सर्वांना माहिती आहे. तर ह्याच्यावर थोडा विचार करणं गरजेचं आहे आणि सर्वांना माहिती आहे की हा इतिहास महाराष्ट्राचा शूरवीरांचा आहे आणि हे कुठे खपून घेतलं जाणार नाही. काय नवीन नुसतं रंग आणि रंग बदलल्यानंतर ती भूमिका होते असं नाहीये. काही वेळा अनेक राजकीय पक्षांनी अनेक रंग बदलून झालेले आहेत. भूमिका 4 निवडणुकीत लोकसभेच्या 4 वेगळ्या दिशेने प्रचार करून झालेला आहे. तर लोक सगळे हे ओळखून आहेत. भगवा हा रंग हा रक्तात असायला लागतो आणि जे मी आधी सांगितलं रक्त हे सगळ्यांचं लाल असतं. म्हणजे आम्ही जे सांगितलं काल की हृदयात राम आणि हाताला काम, हेच आमचं हिंदुत्व आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवडणुकीमध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आक्रमक होत नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका पटोलेंनी केली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना जशास तसं उत्तर दिलं. यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट काँग्रेस भाजप युतीच्या इतिहासाचा पाढा वाचला. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टीवर अधिक नजर टाकणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसनेच कितीदा भाजपशी युती केली याची माहिती समोर आणण्यात आली आहे. त्याविषयी आपण डिटेल्स बघूया. 2010 मध्ये पार पडलेल्या भंडारा गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 सदस्य निवडून आले. तेव्हा काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवलं. 2015 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्यात जास्त 20 सदस्य निवडून आल्यानंतरही 16 सदस्य असलेल्या काँग्रेसनं भाजपशी समझोता करून राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेर काढलं. जेव्हापासून गोंदिया जिल्हा परिषद स्थापन झाली आहे काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेरच ठेवलेलं आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरही गोंदिया जिल्ह्यात भाजप काँग्रेसचीच युती कायम असल्याचं पाहायला मिळालं. 5 वर्षांपूर्वी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याऐवजी काँग्रेसनं भाजप उमेदवार परिणय फुके यांना मतदान करून विजयी केलं. 6 मे 2022ला पंचायत समिती सभापती निवडणुकीत तुमसर पंचायत समितीमध्ये काँग्रेसची भाजपसोबत युती होती. तर 10 मे 2022ला भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत नाना पटोलेंनी भाजपसोबत युती करत काँग्रेसचा अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष बनवला. त्यामुळे अजित पवारांनीच प्रश्न उपस्थित केलाय की नेमका कुणी खंजीर कुणी खुपसला. राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षानंच अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसलाय असा आरोप एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय. याबाबत दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कानावर या सगळ्या गोष्टी घालण्यात आलेल्या आहेत. मात्र यात कोणताही बदल स्थानिक पातळीवर झालेला नाही असं समोर येतं. गोंदिया जिल्ह्यामध्ये दोघा तिघांचे मतभेद आणि वेळोवेळी केलेली 2010 पासून चालू आलेली त्यांची प्रथा ही मी तुम्हाला सांगितली आणि अनेक वेळा काँग्रेसने राष्ट्रवादीची फसगत त्या ठिकाणी केलेली ही उदाहरणं मी आपल्यासमोर दिलेली आहेत. हा जो तपशील मी सांगितला तो जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांच्याकडून माझ्याकडे आला, तो मी मुद्दामून सांगितला. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात बोलताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. देशात ध्रुवीकरणाचं वातावरण आणि भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी सोनिया गांधींनी केला.
समाजाचा अविभाज्य भाग बनलेल्या अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या. It means keeping the country in a state of permanent polarization, compelling people to live in a constant state of fear and insecurity. It means viciously targeting, victimizing, and often brutalizing minorities who are an integral part of our society and are equal citizens of our republic. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानं वाद निर्माण झालाय. औरंगाबादमधील या प्रकारानंतर राज्यातलं राजकारण तापलेलंच पाहायला मिळालं. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर उधळलेल्या फुलांनंतर आता महाराष्ट्रातला एक नवा वाद उफाळून आलेला आहे. ओवैसी औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेऊन निघून गेले, पण आता यावरून महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकारानंतर ओवैसी बंधू राज्यातल्या जनतेला खिजवण्यासाठीच असले प्रकार करत असल्याचा आरोप केलाय. तर संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा या कृत्याचा निषेध केलाय. त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांनी बांधलेली, त्याला कबरीमध्ये आम्ही टाकलं. 25 वर्ष तो लढत राहिला. महाराष्ट्रावर चाल करणारा हा मोगल राजा. म्हणजे तुम्ही आज कबरीवरती येऊन नमाज वगैरे पडताय, कधी तर तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल. औरंगजेबच्या कबरच्या ठिकाणी गेले होते आणि चादर तिने तिथे टाकले. कानावर आलं होतं माझ्या, पण मी त्याचा अभ्यास पूर्ण करतो. त्याच्यावर एकदम प्रतिक्रिया देणं मला एकदम बरोबर नाही. पण जर झालं असेल तसं, आणि शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि अशा भूमीत असं करणं हे काही बरोबर नाही आणि योग्य नाही. तर दुसरीकडे भाजप नेते मात्र या प्रकरणी राज्य सरकारला धारेवर धरतायत. सही मायने में अगर राजद्रोह लगाना है तो इस मुल्क के साथ जिस औरंगजेब ने गद्दारी की और उसके कबर पर जिसने मत्था टेका, उन पर जाकर के राजद्रोह लगाइए. तुमची अगर हिम्मत नसेल तर फक्त 10 मिनिटं तुमच्या पोलिसांना सुट्टी द्या. 11 मिनिटं लागणार नाही. मग त्याला ना औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला आम्ही झोपवलं तर नावाचं शिवप्रेमी आम्ही नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाविषयी महाराष्ट्रातल्या अनेकांच्या मनात राग आहे. त्याच औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने अकबरुद्दीन ओवैसी यांनी नव्या वादाला तोंड फोडलेलं आहे. त्यामुळे याचे राज्याच्या राजकारणात नेमके काय पडसाद उमटतात हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. औरंगाबादमध्ये भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. अकबरुद्दीन ओवैसींच्या प्रतिमेचा भाजप कार्यकर्त्यांनी दहन केलं. यावेळी ओवैसींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. औरंगजेबापुढे नतमस्तक झालेल्या अकबरुद्दीन ओवैसींवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. अकबरुद्दीनला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. औरंगजेबानं छत्रपती संभाजी राजांना अक्षरशः त्या ठिकाणी तडफडवून त्यांची निगरूण हत्या केली. अशा औरंगजेबाचं महिमा मंडन आम्ही मान्य करणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे जर त्याचं महिमा मंडन कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही हे सहन करणार नाही. याची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे सरकारमध्ये हनुमान चालीसा म्हटली तर कारवाई आहे, परंतु काश्मीर तोडण्याचा नारा देणाऱ्यांवर कारवाई नाहीये, शर्जीलवर कारवाई नाहीये. आणि अकबरुद्दीन ओवैसींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की औरंगजेबाच्या कबरीचा त्या ठिकाणी महिमा मंडन करून तुम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या देशभक्त मुसलमानांचा अपमान केलाय.
अकबरुद्दीन ओवैसीच्या आणि औरंगजेबाची कबर या मुद्द्यावर गृहमंत्र्यांनी मत व्यक्त केलंय. औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याचं कारण नाही, छत्रपतींचा आदर्श आणि रक्त प्रत्येकाच्या शरीरात सळसळतंय असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठी माणसाची हीच भावना त्याच्यामध्ये होईल की इथं महाराष्ट्रामध्ये येऊन औरंगजेबाच्या समाधीवर खरं तर कोणालाच जायचं काही कारण नाही. इथं छत्रपतींचा इतिहास तळपतो आहे. छत्रपतींचा आदर्श आणि त्यांचं रक्त आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे आणि त्यावेळेला अशा प्रकारे विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न कोणी करू नये. मुस्लिम विचारवंत शमसुद्दीन तांबोळींनीही अकबरुद्दीन ओवैसींवर टीका केली आहे. महाराष्ट्रात विद्वेषी राजकारणाला ऊत आलेला आहे. यात भर घालण्याचं कारस्थान अकबरुद्दीन ओवैसी यांनी आपल्या औरंगाबादच्या सभेत केलेलं आहे. औरंगजेबाच्या समोर आपलं मस्तक टेकवून त्यांनी आपल्या प्रवृत्तीचं दर्शन करून दिलेलं आहे. अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडनं आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार रवी राणांच्या पोस्टरला चपलांनी मारहाण करण्यात आली, म्हणजे चपलांनी मारलं गेलं त्या पोस्टरला आणि कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. चपला मारल्यानंतर त्या पोस्टरचं दहनही करण्यात आलंय. आमदार रवी राणा यांनी शिवसेनेचा उल्लेख सुलतान सेना असा केला. त्याचा निषेध करण्याकरता नागपुरी गेट परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव इथं गेल्या 20 वर्षांपासून सिंचन प्रकल्पाचं काम सुरू आहे. त्या प्रकल्पाकरता शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. त्यांना टप्प्याटप्प्यानं मोबदलाही दिला गेला. मात्र यातील 3 शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील मोबदला देण्यामध्ये मोठा घोळ झालाय. नेमकं काय हे प्रकरण आहे बघूयात. नामदेव भोजने, नानाजी बाजोडे आणि प्रमोद भोजने यांच्या जमिनी देखील या प्रकल्पामध्ये गेल्या. शेत जमिनींच्या मोबदल्याची पहिल्या टप्प्यातली रक्कम मिळाली, पण दुसऱ्या टप्प्यातला मोबदला मिळण्याच्या वेळेला काही जणांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली. 3 वर्षांनी या 3ही शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आणि त्यांचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा सुद्धा झाला. मात्र दुसऱ्या टप्प्यातला मोबदला या शेतकऱ्यांना मिळाल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रजिस्टरमध्ये आहे हे ऐकल्यानंतर या शेतकऱ्यांना धक्काच बसला. आम्हाला माहित बी नाही, ठाऊक बी नाही, काहीच नाही. ते पैसे कसे गेले आणि काय गेले हे आम्हाला पता नाही. आता आम्ही इकडे केस भांडून राहिलो आमची. मग आम्ही तर इकडे काय लक्ष देणार आहे की आपली केसच हे नाही झाली. समजा माझ्या 9 लाखाच्या जवळ पैसे आहेत ना. आता आम्हाला काहीच माहित नाही ते निघले की नाही निघले. तर आता जवळजवळ 7-8 6 वर्ष 7.5-8 वर्ष होऊन राहिले. ते पैसे आमचे तिथं पडून आहेत. कोर्टात केस चालली, केसचा निकाल लागल्याच्या नंतर बी आता पाहिला तर पैसे ठिकाणार नाही आहेत. 16 पासून 16 वाले भेटले ना. जिल्हाधिकारी घुगे साहेबांनी स्वतः सांगितलं की तुमचे पैसे ठिकाणार नाही आहेत. मग ठिकाण नाही तर पैसे गेले कुठे. सोरबाबूले फोन लावला तर सोरबाबू फोन उचलत नाही, इथं यायला तयार नाही. स्वतः घुगे साहेबांना त्यांना लेटर पाठवलं, पत्र पाठवलं की तुम्ही या तारखेला 11 तारखेला हजर व्हा. या 3ही शेतकऱ्यांना 17 लाखांहून अधिकची रक्कम मोबदला म्हणून दिल्याची नोंद तर आहे. मात्र या शेतकऱ्यांना मोबदल्याचे पैसे मिळालेलेच नाहीत. ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात परतही आलेली नाही. त्यामुळे पैसे गेले तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचे व्हेरिफिकेशन केल्यावर सांगतात बँकेला सुद्धा आम्ही पत्र देणार आहोत की त्या दिवशीचे ट्रान्झॅक्शनचे आम्हाला डिटेल्स द्यावे, एक्झॅक्टली पैसे कुठे गेले आणि पैसे एक तर त्याच्या खात्यातच जातील, अन्यथा ते पैशाचा चेक होऊन आमच्याकडे परत येतो. त्यामुळे थर्ड पार्टीला किंवा कोणा व्यक्तीला जाणार नाही. जर जाणीवपूर्वक एखाद्या कर्मचाऱ्यांनी चुकीचा अकाउंट नंबर टाकून चुकीचं हे टाकलं तरच ते होऊ शकतं. आणि तसं झालं असेल तर संबंधित कर्मचारी दोषी आढळेल. दोषी आज जर आढळून आला तेव्हा जिल्हाधिकारी महोदयांकडे कारवाईचा प्रस्ताव या कार्यालयातर्फे पाठवण्यात येईल. या 3ही शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांची अफरातफर झाल्याचं आता स्पष्टच आहे. पण आता चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातूनच अशा प्रकारे शेतकऱ्यांना मोबदला म्हणून दिल्या जाणाऱ्या रकमेवर डल्ला मारला जात असेल तर हे खरंच धक्कादायक आहे. शेतकऱ्यांच्या मोबदल्याची ही रक्कम कुणी हडपली याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करून या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा.
दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया. दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पुणे रेल्वे स्थानकामध्ये शुक्रवारी बॉम्बसदृश वस्तू आढळली, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. बॉम्ब शोधक नाशक पथकाने संबंधित वस्तू निकामी केली. मात्र या घटनेनं पुन्हा एकदा पुण्यातल्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण केलाय. पुणे स्थानकात आढळलेली बॉम्ब सदृश वस्तू निकामी झाली आणि सकाळी 11 वाजल्यापासून सुरू असलेला थरार अखेर थांबला. बॉम्ब सदृश वस्तू निकामी करताना झालेला आवाज आणि हे दृश्य बघून अनेकांना ही घातक स्फोटकं असावी अशी शंका आली. मात्र पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांनी संबंधित वस्तूत कुठलेही स्फोटकं नसल्याचा दावा केला. आपला सस्पिशियस ऑब्जेक्ट भेटलेला आहे. फर्स्ट इन्फॉर्मेशन अशी आहे की ते जिलेटिन नाही, पण आपले लोक BDDS टीम सगळे चेक करतायत आणि पुढील तपास आपला चालू आहे. हे सगळं डिस्पोज केल्यानंतर आपण सांगू तुम्हाला. तब्बल 5 तास पुणे स्थानक परिसरात हा सगळा थरार सुरू होता. सकाळी 11:15 वाजता रेल्वे स्थानकात मालवाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला बॉम्ब सदृश वस्तू आढळले. सकाळी 11:10 पोलीस रेल्वे स्थानकात दाखल झाले. 11:45 बॉम्ब शोधक नाशक पथक घटनास्थळी पोहोचलं. दुपारी 12 वाजता ही संशयास्पद वस्तू ताब्यात घेऊन मोकळ्या मैदानात नेली गेली आणि दुपारी 2 वाजता स्फोट घडवून संबंधित वस्तू निकामी करण्यात आली. सुमारे 5 तास रेल्वे स्थानकातील प्रवाशांसह पुणेकरांनी श्वास रोखून धरला होता. काही काळ रेल्वेची वाहतूक बंद ठेवण्यात आली. पोलिसांसह BDDS, ATS, लष्कर आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. निकामी करण्यात आलेल्या वस्तूचे तुकडे आता प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या वस्तू रेल्वे स्थानकात कुणी आणल्या याचा शोध घेण्यासाठी CCTV फुटेज तपासलं जात आहे. त्यासोबतच इतर ठिकाणांहून सुद्धा माहिती गोळा केली जाते. पुणे पोलिसांनी ही स्फोटकं नसल्याचा दावा केला असला तरी रेल्वे पोलिसांनी मात्र हा दावा खोडत या वस्तूत फटाक्याची दारू आढळून आल्याचं सांगितलं. जे काही सापडलेलं आहे ते आपण जे मोठे फटाके उडवतो त्याच्यावरचं लेबल काढलेलं आहे आणि ते 3 रिकाम्या पुंग्या आणि त्यात थोडंफार फटाक्याचं स्फोटक आपल्याला सापडलेलं आहे. ते आपण BJ मेडिकल कॉलेजला ते नष्टही केलेलं आहे. सध्या तरी ही बॉम्ब सदृश वस्तू निकामी करण्यात आल्यानं तुर्तास धोका टळलाय. त्यामुळे पुणेकरांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. पण पुणे पोलीस आणि रेल्वे पोलिसांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे कोण खरं बोलतंय हा प्रश्न मात्र उपस्थित होतोय. त्यामुळे याचं उत्तर तपास यंत्रणांनाच द्यावं लागणार आहे. 8 दिवसापूर्वी पुणे रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी दिली जाते. 8 दिवसानंतर याच रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश वस्तू मिळून येतात. हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. आज मिळालेल्या वस्तूमध्ये कुठलंही स्फोटक नसल्याचा दावा यंत्रणांनी केलाय. मात्र तरीही रेल्वे स्थानकाची कडक सुरक्षा भेदून ह्या वस्तू रेल्वे स्थानकात पोहोचल्या कशा हा प्रश्न अनुत्तरित आहे. पुढील न्यूज सचिन हंचाडेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान पुण्यामध्ये सापडलेली स्फोटकं घातक नसल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचंही ते म्हणाले. स्फोटक सापडलेले आहेत, त्याच्यात RDX आहे अशी माहिती माझ्यापर्यंत नाही. परंतु ती जी स्फोटकं किंवा स्फोटक सदृश्य जी वस्तू सापडलेली आहे त्याच्यामध्ये फार काही गंभीर आहे अशातला भाग नाही. पोलिसांनी त्याची संपूर्ण चौकशी केलेली आहे आणि अधिक पुढची चौकशी करतात. महाराष्ट्रामध्ये घातपात घडवण्याचा कट रचला जात आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. एकीकडे राज्यात बॉम्बसदृश्य वस्तू सापडत असताना त्याआधी राज्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठाही सापडला होता. औरंगाबादमध्ये एप्रिल महिन्यात कुरिअरनं तब्बल 37 तलवारी मागवण्यात आल्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी कुरिअरनं मागवल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत तलवार मागवणाऱ्या एकाला अटक केली होती. धुळ्यात मुंबई आग्रा हायवेवर पेट्रोलिंग करताना शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओमधून 90 तलवारी पकडण्यात आल्या. पोलिसांनी पाठलाग करून या तलवारींसह 4 आरोपी पकडले. तर नांदेडमध्ये एका ऑटोतून 25 तलवारी जप्त करण्यात आल्या. शिवाजीनगर गुन्हे शोध पथकानं संशयावरून तपासणी केली असता या तलवारी आढळून आल्या. गोकुळनगर भागात केलेल्या या कारवाईत
पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यातही घेतलं होतं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर NIAनं आपली पकड घट्ट केली आहे. बॉलिवूडमधील लोकांना टेरर फंडिंग करण्यासाठी धमकावल्याचा आरोप असणारे आरिफ अफगर, अबू बकर शेख आणि शब्बीर शेख यांना 20 मे पर्यंत NIA कोठडीत ठोठवण्यात आली आहे. हे दोघेही दाऊदचा उजवा हात छोटा शकीलच्या थेट संपर्कात असल्याचे भक्कम पुरावे NIAला मिळाले आहेत. इंटरपोलनं शकील विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. नवी दिल्ली, मुंबईसह देशाच्या विविध भागात हिंसाचार भडकवल्याबद्दल दहशतवादी फंडिंग प्रकरणाची NIA चौकशी करत आहे. 2 आरोपी आहेत. त्या लोकांची कस्टडी हवे त्या लोकांना, कारण त्या लोकांच्याकडे छोटा शकीलच्या कडून पैसे येत होते आणि ते पैशातून ते लोक टेरर फंडिंग करत होते. आणि मुंबईमध्ये आणि बरेच ठिकाणी ते लोक पॉलिटिशियन्स आणि इमिनेंट पर्सनॅलिटीज त्यांच्या टार्गेटवर होते ते टेरर फंडिंग. आणि ते आता पण बरेच महिन्यामध्ये ते लोक अजून काही टेरर ॲक्टिव्हिटीज करणार होते. जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यामध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी तहसीलदार कार्यालयात घुसून काश्मीरी पंडित कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. या घटनेच्या 24 तासात भारतीय सैन्यानं मारेकऱ्यांचा खात्मा केला. पण आता पुन्हा एकदा काश्मीरी पंडितांच्या सुरक्षेवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. बडगामच्या चादुरा तहसील भागात गुरुवारी काश्मीरी पंडित राहुल भट्ट यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. भारत सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून आणि काश्मीरी पंडितांच्या घरवापसीसाठी प्रयत्न सुरू असताना घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली. जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांनी काश्मीरी पंडितांना पूर्वीपेक्षा अधिक वेगानं लक्ष्य करायला सुरुवात केल्याचं यावरून समोर आलंय. या हत्याकांडानंतर राहुल यांच्या पत्नीने गंभीर आरोप केलेत. धोका असून देखील राहुल यांना सुरक्षा देण्यात आली नसल्याचा आरोप राहुल भट्ट यांच्या पत्नीने केलाय. सड़क पे आए हैं, हमारी कोई पूछता नहीं, न किसी ने आज तक हमारी दर्द को छोटा था. 25 साल से जेल में जख्म आ रहा है. हर वक्त हमें घाव लग रहा है. वो एक घाव भरा नहीं होता, दूसरा घाव लग जाता है. कल क्या हुआ ऐसे कि हमारे जो राहुल भट्ट जी ऑफिस में काम करते हैं, उनकी सेवाएं करते हैं, कैसे वो 30-35 बंदे जहाँ नौकरी करते हैं वहाँ पहुँचे. वो जो मैडम थी उसकी कल वो मेरे साथ थी वो कितना रोती बोलती मैं इसको अपने साथ अंदर लागी ले जाती. मैंने इसको परसों ही बोला था तू चला जा, तुझे नहीं आकर यहाँ नहीं लग रहा है तो रहने दे जा. मैंने इसको बोला था तू नौकरी छोड़ दे, हमें नौकरी ही नहीं चाहिए थी हमें नौकरी, अब यहाँ पे ही खुश थे. अब काम भी खा लेते मगर इसने नहीं मारा. बोला मुझे दफ्तर है, मेरी फाइलें पेंडिंग है, मेरी फाइलें पूरी करनी है. राहुल यांच्या पत्नीच्या आरोपानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही केंद्र सरकारवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री काश्मीरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी केलाय. तर नॅशनल कॉन्फ्रेन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रावर निशाणा साधलाय. मुझे लगता है गृहमंत्री को इस बारे में बहुत ही गंभीरता से सोचना होगा. जिस प्रकार की हत्या कलुष युवा कश्मीरी पंडित की हुई है वो बहुत दर्दनाक है. कश्मीरी पंडितों ने तो कभी कोई बंदूक नहीं उठाई. काश्मीर फाइल्स चित्रपट असो किंवा काश्मीरी पंडितांचा प्रश्न भाजपनं नेहमीच तत्कालीन सरकारवर टीका केली आहे. पण आता केंद्रात भाजपचं सरकार असताना कर्मचारी असलेल्या काश्मीरी पंडितांची हत्या झाल्यानं विरोधकांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता या प्रकरणानंतर केंद्र सरकार काय पावलं उचलतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं आता सगळ्या मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं सक्तीचं केलंय. त्यानंतर यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचं केलंय. राज्याच्या अल्पसंख्याक कल्याण विभागानं जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी यांना या संदर्भात लेखी आदेश काढलाय.
मदरशांमध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. यांच्या 1,62,000 विद्यार्थ्यांची परीक्षा 14 मे पासून सुरू होतीये. राष्ट्रगीताचं गायन हे बऱ्याच मदरशांमध्ये यापूर्वीपासून सुरू आहे. मात्र आता राज्य सरकारच्या या आदेशानं ते सक्तीचं करण्यात आलंय. उत्तर प्रदेशातील 16,000 मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायन बंधनकारक करण्यात आलंय. यात सरकारचं अनुदान मिळत असलेल्या 560 मदरशांचा समावेश आहे. सकाळी शैक्षणिक वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीताचं गायन करणं सक्तीचं करण्यात आलंय. मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. उत्तर प्रदेश सरकारच्या या निर्णयाचं भाजपनं स्वागत केलंय. उत्तर प्रदेशातल्या सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक केलंय. खरं तर धार्मिक शिक्षण असो किंवा शालेय शिक्षण या दोघांच्याही बरोबर राष्ट्रभक्ती रुजणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून योगी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. दरम्यान मुस्लिम नेत्यांनी मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायन आधीपासून होत असल्याचं सांगत योगी सरकार मुस्लिमांकडे संशयानं पाहत असल्याचा आरोप केलाय. 15 अगस्त को 26 जनवरी को उनका जब सालाना फंक्शन होता है तो हर देशभक्ति की बातें की जाती हैं. उन मदरसों में देश से मोहब्बत की तमाम चीज़ों को सिखाया जाता है. अगर कोई इन मदरसों से आलिम दीन मुफ्ती बनता है तो वो देशभक्त होता है, मगर आप शक की नज़रों से उनको देखते हैं. राष्ट्रगान तो सभी गाते हैं, कोई ऐसा नहीं कि राष्ट्रगान किसी मदरसे में मना किया गया है. राष्ट्रगान की सभी इज्जत करते हैं, लेकिन कोई धार्मिक गीत किसी मुसलमान हिंदू से कहा जाए कि तुमको कोई धार्मिक मुसलमानों का गीत पढ़ना है, मैं कहूंगा कि उनके साथ ज्यादती है, क्योंकि उनका धर्म उनको प्यारा है. राष्ट्रगान हर जगह हो, इससे कोई एतराज नहीं. शाळा कॉलेजेसमध्ये राष्ट्रगीताचं गायन होतं. तसंच ज्ञानदानाचं काम करणाऱ्या मदरशांमध्ये सुद्धा राष्ट्रगीत म्हटलं जात आहे. पण आता योगी सरकारनं मदरशांमधून देशभक्तीची प्रेरणा वाढवण्याचं काम सांगत राष्ट्रगीताची सक्ती केली आहे. त्यामुळे यावर राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच आता मथुरेतील शाही ईदगाह मशिदीवरून देखील वादाला सुरुवात झाली आहे. या मशिदीत प्राचीन शिलालेख असल्याचा दावा हिंदू महासभेकडून करण्यात आलाय. ज्ञानवापी या मशिदीप्रमाणेच शाही ईदगाह मशिदीचं सर्वेक्षण करण्याची मागणी अलाहाबाद हायकोर्टात करण्यात आली होती. या प्रकरणी दाखल करण्यात आलेला अर्ज 4 महिन्यात निकाली काढण्याचा आदेश हायकोर्टानं दिला आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्ट. मथुरेतील शाही ईदगाह मशिदीवरूनही आता वादाला तोंड फुटलंय. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा आदेश कोर्टानं दिल्यामुळे आता मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाची मागणी होऊ लागली आहे. खरं तर या प्रकरणी पूर्वी अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. मनीष यादव यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेवर गुरुवारी न्यायालयानं महत्त्वाचा आदेश दिला. या प्रकरणाची 4 महिन्यांमध्ये सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश मथुरा कोर्टाला दिले गेले. मथुरेतील शाही ईदगाह मशिदीचं कोर्ट कमिशनर मार्फत सर्वेक्षण करण्याची मागणी मनीष यादव यांनी याचिकेच्या द्वारे केली. त्या याचिकेवर आता 1 जुलैला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी मथुरा कोर्टातही अशाच प्रकारची एक याचिका दाखल करण्यात आली आहे. स्थानिक कोर्टानं ती याचिका दाखल करून घेतली. आता अलाहाबाद उच्च न्यायालयानं शाही ईदगाह मशिदीप्रमाणेच मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी दाखल अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश दिलेत. श्रीकृष्ण जन्मभूमीशी संबंधित मथुरेतल्या जिल्हा न्यायालयात सुरू असलेली सगळी प्रकरणं एकत्र करण्यासंदर्भात एक अर्ज सादर करण्यात आलाय. तर दुसऱ्या अर्जात वादग्रस्त ठिकाणी मुस्लिमांना प्रवेश बंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ईदगाह मशिदीत शिलालेख असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून करण्यात आलाय. मशीद प्रबंधन समितीकडून शिलालेख नष्ट केले जाण्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र शाही ईदगाह मशीद प्रबंधन समितीनं हे सगळे दावे फेटाळून लावलेत. गेल्या 2 वर्षांपासून याविषयी विविध प्रकारचे अर्ज केले जात असल्याचा दावा शाही ईदगाह मशीद प्रबंधन समितीच्या वकिलांनी केला. श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद
ही दोन्ही स्थळं वेगळी असल्याचं त्यांचा दावा आहे. तसंच शाही ईदगाह मशिदीच्या चित्रीकरणाची गरज नसल्याचा दावा मशीद कमिटीकडून करण्यात आलाय. ईदगाह मशीद प्रकरणी मथुरा कोर्टात जवळपास 10 प्रकरणं सुरू आहेत. औरंगजेबानं मंदिर तोडून मशीद बनवल्याचा हिंदू महासभेचा आरोप आहे. आता 1 जुलैला होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजून काही घडामोडी आपल्याला पाहायच्यात, मात्र त्याआधी दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊ. लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. एक दिल्लीतून महत्त्वाची बातमी आहे. दिल्लीतल्या मुंडका या परिसरात मोठी आग लागली. भीषण आगीमध्ये 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घडीला महत्त्वाची बातमी येते. नवी दिल्लीत मुंडका या मेट्रो स्टेशनला आग लागली. या आगीत 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ही दृश्य थेट दिल्लीमधून मेट्रो स्टेशनजवळ ही आग लागलेली आहे. मुंडका मेट्रो स्टेशन आहे जिथे ही भीषण गंभीर अशी आग लागलेली आहे. ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर दोन्ही जळून खाक झालेत असं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय. आणि यामध्ये 16 जणांचा मृत्यू झालाय या भीषण आगीत. म्हणजे आगीची दाहकता किंवा भयावह किती ही आग होती हे आपल्याला यावरून दिसून येईल, कळून येईल. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न आज झालेला आहे. आयुक्तांच्या सुरक्षा रक्षकांनी वेळीच दोघांना अडवलं, पण पाणी प्रश्नावर काम सुरू आहे त्यामुळे तुम्ही जा असं आयुक्त म्हणाले. तरुणांचं समाधान झालं नाही त्यामुळे त्यांनी आयुक्तांना आरेरावीची भाषा आयुक्तांसोबत वापरायला सुरुवात केली. राहुल इंगळे नामक व्यक्तीने त्यांना पाणी प्रश्नावरून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आयुक्त पांडे यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं. तरी आक्रमक इंगळे यांना आयुक्तांच्या उत्तरावर समाधान झालं नाही आणि ते आयुक्तांशी आरेरावी करून बोलायला लागले. इंगळेंचा सहकारी योगेश मगरे घटनेचं चित्रीकरण करत होता. नंतर या दोघांनी आक्रमक भूमिका घेतली. काढत होतो त्यांचा निवेदन देत होते का? निवेदन देत होतो. ते निवेदन घेत नव्हते. तर निवेदन न घेता मला बॉम्ब तिथे गेले तर त्यावेळेस त्यांचा व्हिडिओ काढत होतो. तुम्हाला कोणी मारहाण केली? पोलिसांनी. आयुक्तांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला याचा पालिका कर्मचाऱ्यांनी निषेध केला. कामबंद आंदोलन करून कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. लंच टाइम होता. लंच टाइमसाठी माननीय प्रशासक साहेब आपल्या आसनावरून उठले आणि जायला निघाले. त्यावेळेस त्या व्यक्तीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्याच वेळेला माननीय प्रशासक साहेबांचे सुरक्षा रक्षक होते. त्यांनी वेळीच मध्यस्थी किंवा हस्तक्षेप केल्यामुळं माननीय प्रशासक साहेब त्या ठिकाणी बालंबाल त्याच्यामध्ये ते वाचले. राज्यभर गाजलेल्या अवैध गर्भपात प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या डॉक्टर सुदाम मुंडे याला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. सुदाम मुंडेला 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर सुदाम मुंडेला औरंगाबाद खंडपीठाने जामीन देताना 5 वर्षांकरता वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर जामीन दिला होता. त्यानंतरही बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या म्हणून मग बोगस डॉक्टर शोध कमिटीने परळीतील रामनगर इथं 5 सप्टेंबर 2020ला आरोपी मुंडेच्या दवाखान्यावर छापा घातला. तसंच त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं होतं. या प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या निर्णयाच्या विरोधात आरोपी मुंडेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केलं होतं. या प्रकरणात आता डॉक्टर सुदाम मुंडे याला पुन्हा एकदा अटी शर्थी घालत औरंगाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश RB अवचट यांनी जामीन मंजूर केलेला आहे. औरंगाबादमध्ये पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचं समोर आलंय. MRDCला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. दरम्यान पाईपलाईन फुटल्याने तब्बल 2 तास वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता.
अथक प्रयत्नांनंतर पाणी रोखण्यात प्रशासनाला यश आलं. आधीच औरंगाबादच्या काही भागात आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होतो, त्यात पाईपलाईन फुटली आणि लाखो लिटर पाणी वाया गेलं. त्यामुळे आता अधिक गंभीर प्रश्न पाण्याचा निर्माण होऊ शकतो. आता एका महत्त्वाच्या आणि चांगल्या बातमीकडे आपण वळतोय. बुलढाणा जिल्ह्यातील हरिदास दामधर यांनी समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केलाय. भावाच्या निधनानंतर विधवा झालेल्या वहिनीसोबत विवाह करून आधार देण्याचं काम हरिदास यानं केलंय. या दोन चेहऱ्यांवरील हे समाधान सगळ्यांना आनंद देणार आहे. रामदास दामधर यांच्यामुळे हा विवाह घडून आला. रामदास यांचा मोठा मुलगा संतोषचं आजारपणामुळे निधन झालं होतं. त्यामुळे सुनेच्या नशिबी वैधव्य आलं. सून तसंच परिवाराचा विचार करत रामदास दामधर यांनी त्यांचा लहान मुलगा हरिदास आणि सुनेचा विवाह लावून दिला. वडिलांच्या निर्णयाला हरिदासनंही साथ दिली. आई वडील व मित्रमंडळी यांनी असा एक निर्णय घेतला की मला सांगितला की तू तुझ्या वहिनीसोबत लग्न करून त्या मुलामुलींचा आधार बनू शकतो असा निर्णय सांगितला. त्यामुळे मला तो निर्णय योग्यसा असा वाटला. वानखेड गावातील दामधर कुटुंबानं घेतलेल्या निर्णयाचं सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे. विवाह सर्वांच्या संमतीने पार पडला. मी याचा साक्षी आहे आणि समाजाने सुद्धा या गोष्टीचा भविष्याचा वेध घेऊन पुढील अशा आदर्श विवाहाला सहकार्य करावं, जेणेकरून समाजामध्ये पुढे कोणत्याही प्रकारची कठीणता येणार नाही. सगळ्या समाजाने अशा प्रकारे सुधारणावादी दृष्टिकोन ठेवला तर बुरसटलेल्या रूढी परंपरा नक्कीच मागे पडतील. राहुल खंदारेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. राज्यभरात आजही तापमान कमी होताना पाहायला मिळत नाही. मात्र मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमधील निसर्गातील परिवर्तन मात्र सगळ्यांना अचंबित करणार आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये धुकं आणि ढगांचे लोट पाहायला मिळत आहेत. या परिसरातील दऱ्याखोऱ्यातील डोंगर या ढगांच्या खेळात लुप्त झालेले होते. महाबळेश्वरातील दुपारचं तापमान जरी जास्त वाटत असलं तरी सूर्यास्तानंतर महाबळेश्वर फिरायला आलेल्या पर्यटकांना मात्र स्वेटर कानटोपीचा आधार घ्यावा लागतोय. अद्भुत असा हा नजारा फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता. दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा प्रदर्शित झालाय. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील धर्मवीर सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरला उपस्थित होते. दिवंगत आनंद दिघे आणि नार्वेकर कुटुंबियांचे जुने संबंध यावेळी त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केले, स्पष्ट केले. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाच्या प्रीमियरला शिवसेना नेते आणि सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित आहेत. जुनी शिवसेना, जुनं सर्व ठाणे हे पुन्हा इथं अनुभवायला मिळतं आहे. ज्या प्रकारे बाईकवरनं सर्व एक शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आले, त्यांची आनंद दिघे यांची भूमिका साकारणारे प्रसाद ओक आले, हे खूप भारावलेलं असं वातावरण होतं. तुम्हाला देखील जुनी शिवसेना आठवली? आठवली. आणि दिघे साहेबांचं माझ्या वडिलांशी संबंध होता, कारण माझे वडील ठाण्यात काम करत होते. त्यांच्यामुळे माझी त्यांची ओळख होती. आणि माझ्या बाजूला विलास जोशी जे आहेत त्यांना माहिती आहे की त्यांचे माझे संबंध काय होते. आणि ते एवढे लोकप्रिय होते, त्यामुळे चित्रपट हा यशस्वी लोकप्रिय होणारच आहे. आणि सगळ्या लोकांनी मेहनतीने तो केलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचं, त्यांच्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो. दिघे साहेबांच्या जीवनपट्टावरती हा संपूर्ण सिनेमा आधारित आहे. त्यामध्ये तुम्हाला देखील कुठेतरी दाखवण्यात आलेला आहे, चर्चा आहे, काय सांगाल त्याबद्दल? चित्रपट पहिल्यांदा कुठे दाखवले ते कळेल, त्यानंतर आपण त्याच्यावरती बोलूया. आता काही बोलता नाही, कारण मी अजून चित्रपटच पाहिलेला नाहीये. जोशीला माहिती असेल. पण सिनेमा तुम्हाला कसं वाटतं की सिनेमाबद्दल काय तुमचं? सिनेमा चांगला असणारच ना, कारण दिघे साहेबांनी तो चित्रपट केला आणि मनापासून सगळ्यांनी केलं ते चांगलाच असेल आणि महाराष्ट्रातील जनतेला तो आवडेलच. पण एक धगधगत अग्निकुंड म्हणतायत आणि धगधगती शिवसेना इथे दाखवण्यात आलेली आहे, त्याबद्दल काय? शिवसेना म्हणजे धगधगती ही सगळीकडे आलीच.
म्हणजे देशभरच आहे, मुंबईबाहेर, ठाण्याबाहेर, महाराष्ट्राभर नाही. पण इकडची शिवसेना जरा वेगळ्या प्रकारची असते हे दिघे साहेबांनी सगळ्यांना सांगितलं आणि तशीच शिवसेना आता वेगळ्या टाईपची अजून इकडे चालूच आहे. तर आपण पाहतोय की शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, ठाणे. ट्विटरमध्ये अनेक फेक अकाउंट्सची माहिती समोर आल्यानंतर इलॉन मस्क यांनी सध्या तरी ट्विटर खरेदीचा सौदा थांबवलाय. ट्विटरनं या महिन्याच्या सुरुवातीला केलेल्या फायलिंगमध्ये बनावट आणि स्पॅम खाती त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील 5% कमी युजर्सचं प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे ट्विटरबरोबरचा सौदा तात्पुरता स्थगित करण्यात येत असल्याचं धक्कादायक ट्विट इलॉन मस्क यांनी केलं आहे. या सगळ्या महत्त्वाच्या दिवसभरातल्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा, म्हणजे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. लगेचच मुंबईतल्या घडामोडी घेऊन महामुंबईमध्ये परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.